पुन्हा एकदा स्वागत। आज बीव्हीजीचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड सरांसोबत आपल्या गप्पा सुरू आहेत। पुढच्या मुद्द्याकडे जाऊया। तिसरा आता जो आहे तो माणसाच्या आरोग्याच्या साठी तुम्ही करताय, त्याची प्रेरणा काय आहे, ते कुठून आलं? त्याची प्रेरणा अशी आहे की ही ज्यावेळेला महाराष्ट्रात भाषणं करत होतो शेतीसाठी, त्यावेळेला लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न त्यापेक्षा खूप बिकट आहेत, भयानक आहेत. मी कोल्हापूरला शिरोळा कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथं सहज म्हटलं, बाबा काय इथं? ते म्हणले, साहेब इथं घरटी कॅन्सर पेशंट आहे. दर 2 घरामागं, दर 2 ते 3 घरांमागं कॅन्सर काही गावाच्या गावं कॅन्सरग्रस्त आहेत. 400 कॅन्सर पेशंट आहेत एकेका गावात. माझा अंदाज आहे की तुम्ही पण चेक करू शकता की आरोग्य खात्याकडनं शिरोळ तालुक्यामध्ये 25 ते 30 हजार कॅन्सर पेशंट आहेत. ज्याला कॅन्सर झाला त्यानं शेती विकायला लागते, त्याला घरदार विकायला लागते आणि शेवटी डेड बॉडी येते. म्हणून विचार चालू केला मी की आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती काही उपाय नाही आहेत का? अफोर्डेबल आणि इफेक्टिव्ह उपाय नाहीत का? आणि मग आयुर्वेदात गेली 9 वर्ष माझ्याकडे पुण्यात 100 लोकांची टीम आहे आणि 30 वैदू जे 3 पिढ्या 5 पिढ्या लोकांना बरं करतायत अशा लोकांशी मी टायअप केला आहे. आणि आयुर्वेदात थोडं वेगळं काम करतो. आम्ही आता आयुर्वेदिक कंपनी नाही आहे, बीव्हीजी लाईफ सायन्सेस ही आयुर्वेदिक कंपनी नाही आहे. आम्ही काय करतोय की चरक संहितेत सांगितलंय की अमक्या झाडाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा असं सांगितलंय. तर आम्ही काय केलं की त्या झाडाची साल दर 15 दिवसांनी काढली, दर 15 दिवसांनी साल काढली आणि त्याचं फायटोकेमिस्ट्री केली. म्हणजे त्याचं ॲनालिसिस केलं, केमिकल ॲनालिसिस. काय केलं? फायटोकेमिस्ट्रीचं ॲनालिसिस केलं. मग चैत्र पौर्णिमेला त्यात मेडिसिन व्हॅल्यू आम्हाला 5% मिळाली आणि वर्षाच्या कधीतरी 0.5% मिळाली. असं सायकल मिळालं. म्हणजे उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो ऊसाचं, की ऊस तुम्ही 4थ्या महिन्यात तोडला किंवा 5व्या महिन्यात तोडला तर गोड लागतो, पण त्याची मॅच्युरिटी ती 12व्या महिन्यात किंवा 8 साली असेल तर 18व्या महिन्यात. तसं वनस्पतींचं सायकल असतं. तर आम्ही वेगळं काय करतोय बीव्हीजी लाईफ सायन्सेसमध्ये, ती वनस्पती ते हब ह्युमन DNA ला प्रोटेक्ट करते का डॅमेज करते ते आम्ही पहिलं बघतोय. आम्ही ब्लाइंड फेट ठेवत नाही. आम्हाला जवळपास 30 वनस्पती सापडल्यात, 25 ते 30, की ज्या ह्युमन DNA ला डॅमेज करतात. ते आम्ही वापरत नाही. पण आपल्या अदरवाईज त्या वापरात आहेत. ते आम्ही वापरत नाही. दुसरं आम्ही काय करतोय, त्या वनस्पतीचं सगळं सायकलचा अभ्यास करतोय आणि त्या एका सायकलच्या एका वनस्पतीच्या अभ्यासाला 1.5 ते 2 वर्ष लागतात. अशा आत्तापर्यंत 700 वनस्पतींचा अभ्यास मागच्या 9 वर्षात बीव्हीजीच्या टीमने केला आहे. 700 वनस्पतींचा, की ऑप्टिमम व्हॅल्यू किती. आता 5% हवे आम्हाला कळलं. आता रॉ मटेरियल जंगलात आणायला आम्ही तर जात नाही. मग ते 2% आलं तर आम्ही ॲडजस्ट करून घेतो डोस, 1% आलं तर ॲडजस्ट करून घेतो. बाकीचे लोक काय करतात, त्याच्याकडे काही मशिनरी नाही जी माझ्याकडे आहे ते वाटून कुठून देऊन टाकतात. त्यांनी सांगितलं पाहिजे 5 चमचे घ्या, तो सांगत नाही वैद्य, तो डॉक्टर सांगत नाही आणि आपण म्हणतो आयुर्वेदिक औषध काम करत नाही. तिसरा आम्ही खूप मोठा बदल काय केला की आयुर्वेदामध्ये भस्मांचा खूप मोठा वापर आहे. हिरक भस्म, सुवर्ण भस्म, रजत भस्म. काही डॉक्टर भस्मांवरतीच काम करतात आणि ती चांगलीही आहेत, असं काही वाईट नाही आहे. पण भस्म बनवायच्या प्रोसेसमध्ये जर काही चुकलं तर तुमची किडनी डॅमेज होते, किडनी फिल्टर करत नाही आणि किडनी चोकअप होते, मग तुमचं लिव्हर चोकअप होतं. म्हणून ॲलोपॅथीवाले डॉक्टर तलवार घेऊनच येतात. आयुर्वेद म्हटलं की म्हणतात तलवार, कारण त्यांना कुणीतरी एखादा पेशंट त्यांच्या नजरेत आलेला असतो ज्याचं किडनी किंवा लिव्हर डॅमेज झालेलं असतं. आणि युरोप अमेरिकेमध्ये भस्म असलेली औषधं बॅनच आहेत, कितीही चांगली असा. ते म्हणतात आम्हाला ही औषधच नको. मग आम्ही तिसरा फरक काय केला आहे की आमच्या कुठल्याच औषध भस्म वापरत नाही, कुठलंही औषध भस्म नसतं. चौथा आम्ही काय करतो, आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे काढा करून घ्या, दुधाबरोबर घ्या, मधाबरोबर घ्या. इट नीड्स सम कॅरियर टू टेक दॅट मेडिसिन इनसाइड युअर बॉडी. कॅरियर लागतं काहीतरी. आता मॉडर्न लाईफस्टाईल आपल्याला वेळ नाही, कोण काढा करून देणार, कोण मध देणार, कोण ते उकळत बसणार, आपल्याला वेळ नाही. तेव्हा आम्ही आमच्या संशोधक टीमने काय केलं की नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून औषधं नॅनोटाईज केली आहेत. आणि पार्टिकल साईज जो आहे औषधाचा, जो पार्टिकल साईज आहे इफेक्टिव्ह, तो 9 नॅनो टू 20 नॅनो केला आहे. 9 नॅनो म्हणजे 1 मिलीमीटरचे 1 लाख इक्वल हिस्से आणि त्याचं 9 आणि 20. तेव्हा औषध घेतलं की 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळायला चालू होतं. 15-20 मिनिटात, खूप लांबचं सांगत नाही मी. आणि खूप इफेक्टिव्ह औषध झालेत. आणि 5वं काय करतोय मी, बेस्ट अवेलेबल जे मेडिसिन असेल ॲलोपॅथिक त्याच्याशी आम्ही कम्पेअर करतोय आणि त्याच्यापेक्षा चांगलं असलं तर बोलतो, नाही तर बोलत नाही. माझ्या कॅन्सरची औषधी ट्रायल आता मी अमेरिकेमध्ये केली, येल विद्यापीठामध्ये. येल हे जगातल्या टॉप 5 विद्यापीठामधलं विद्यापीठ आहे. तिथं डॉक्टर श्रीकांत मानेसाहेब म्हणून माझे गावचे
रहमतपूरचेच आहेत, प्रत्येक परीक्षेत पहिले आले शाळेमध्ये, खूप बुद्धिमान माणूस आहे. 40 वर्ष कॅन्सरमध्ये रिसर्च करतात, 40 वर्ष. त्यांना 3 वर्षापूर्वी मी सांगितलं की सर मी असं असं औषध बनवलं आहे. मला बघून हसले. मला म्हणले हनुमंत तू आता शेतीत काम करतो, ॲम्ब्युलन्स चालवतो, हाऊसकीपिंग पण करतो, राष्ट्रपती योजचं काम तुझ्याकडे आहे, पार्लमेंटला आता ह्या वर्षी 22 वर्ष होतील, प्राईम मिनिस्टर घर करतो, आता ह्यात घुसला. म्हणलं हो साहेब. म्हटलं साहेब तुम्ही टेस्ट करा. त्यांना दाखवलं रिझल्ट मी, हे औषध बॅरियर म्हणून काम करतं, G1G2 सायकल असतं कॅन्सर ग्रोथचं, ते अरेस्ट करतं, असं सगळं दाखवलं. मला म्हणले मला टेस्ट करायला आवडेल. मग टेस्ट करायला औषध पाठवून दिलं अमेरिकेत त्यांच्याबरोबर. पाठवल्यानंतर 1 महिन्यात फोनला रिझल्ट येत नाहीत. म्हणजे साहेब असं होणार नाही, रिझल्ट येत नाही असं होणार नाही. गोपाळ कुंडू म्हणून तितकेच मोठे सायंटिस्ट आहेत, ते आता भुवनेश्वरला असतात, त्यांनी आधी ट्रायल केल्या होत्या. मग पवन सिंग, आम्ही गोपाळ कुंडू जॉईंट कॉल झाला आणि त्यांना प्रोटोकॉल सांगितले की कसं ते औषध टेस्ट करायचं. साहेब 7 महिन्यांनी सरांचा मला फोन आला की हनुमंत औषध तुझं मिरॅकल काम करते. म्हणलं काय झालं साहेब. म्हणले 24 तासात कॅन्सर सेल मरतायत, 24 तासात कॅन्सर सेल मरतायत बॉडीच्या बाहेर असताना. हे चांगलं आहे म्हणले, अनेक औषधांनी असे कॅन्सर सेल मरतात, पण चांगले सेल वाढतायत म्हणले. बाकीच्या थेरपीमध्ये, कॅन्सरच्या केमोमध्ये किंवा कशामध्ये, ते कॅन्सरमध्ये काय होतं, एका सेलचे 2 सेल होतात. किती तासात होतात? 16 तास ते 18 तासात. 24 तास बॉडी थांबत नाही. 16 तासात एक सेलचे 2 सेल होतात आणि 2चे 4 होतात, 4चे 8 होतात. आणि मग जिथं झाला उत्पन्न त्याचं नाव दिलं जातं. ब्रेस्ट कॅन्सर, पॅन्क्रिएटिक कॅन्सर, कोलोन कॅन्सर नाव दिलं जातं. आणि मग तो पसरत जातो, रक्तातनं दुसऱ्या अवयवात जातो, मग तिथला तो अवयव डॅमेज करायला लागतो. आपलं औषध काय करते, गेलं की त्या बॅरियरमध्ये जाऊन बसतंय, ग्रोथ थांबवतंय आणि त्यानंतर 15-1 दिवसांनी मॅलिग्नंट कॅन्सर सेल मरायला चालू, म्हणजे कॅन्सर पेशंटला बरं व्हायला, स्पीडनं बरं व्हायला मदत करते. म्हणजे मी बाकीचे जे उपचार चालू असतात कॅन्सर पेशंट, मी म्हणत नाही की ते बंद करा. आमचं औषध पूरक औषध म्हणून घेतलं तरी खूप मिरॅकल फरक पडतो. आणि पूर्वी मी नाव घेत नव्हतो, पण आदरणीय संजय दत्त साहेबांनी आता व्हिडिओ दिलाय की मला BVG औषधाने मिरॅकल फरक पडला. तो तुम्हाला तर पाठवतो मी, तो एकदम जबरदस्त फरक पडला. संजय दत्त ॲक्टर संजय दत्त, त्यांना 4 स्टेज लंग कॅन्सर होता आणि त्यांना आपण BVG औषध दिली. गेले 3.5 वर्ष ते आपली औषधं घेत आहेत आणि खणखणीत झालेत. मी आता 12-12 तास शूटिंग करतात. आदरणीय गडकरी साहेबांना देखील जिने चढताना दम लागायचा आणि साहेब पण पब्लिकली बोलतात म्हणून मी सांगतोय की त्यांना देखील खूप चांगला फायदा झाला. दम लागणाऱ्या, म्हणजे हार्टचं जे औषध आहे ते प्रिव्हेन्शनचं आहे. आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण इतकं वाढले की बाकी सगळ्या रोगांवरती यू गेट टाईम टू रिॲक्ट. म्हणजे कॅन्सर झाला तरी तुम्हाला 6-8 महिने हातात असतात. लिव्हर सिरोसिस झाला, हार्टला वेळ नाही, 12 मिनटं मिळतात. आपलं हार्टचं औषध काय करतं, हार्टच्या आर्टरीज क्लीन करतं. माझ्याकडे 2-3 हजार लोकांचा डेटा आहे की 80% ते 85% आर्टरीज तुमच्या क्लीन होतात, हार्टची मसल पॉवर वाढते आणि हार्टचं फंक्शन स्टेबल होतं. एकच औषध आणि फार कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे मी कधीच पैशाचा विचार करत नाही. हार्टचं औषध मिरॅकल झालं आहे, ज्याने म्हणजे खूप चांगलं झालं आहे, जे मदत करतं. हार्टचं औषध, कॅन्सरचं औषध खूप चांगलं झालं आहे, पण हे पार्किन्सनचं औषध झालं आहे. आता हे जे दावे आहेत, तर ह्याला मेडिकल फ्रॅटर्निटी, हे जे तुम्ही दावे करताय त्याच्याकडे कसं बघताय? म्हणजे ते तर त्याला आता सर येल युनिव्हर्सिटी पेपर पब्लिश करेल, अजून एक 2-3 महिन्यात पेपर पब्लिश होईल. गेले 3 वर्ष म्हणजे माने साहेबांनी जवळपास $1.2 मिलियन म्हणजे 10 कोटी रुपये टेस्टिंगसाठी खर्च केले. माझा दावा सत्य आहे की नाही बघण्यासाठी. आणि ते आता म्हणतात की ह्याचा आता पेपर पब्लिश करू की 24 तासात कॅन्सर सेल मारतायत, चांगले सेल वाढतायत आणि कॅन्सर सेलची सेल सायकल जी आहे ती अरेस्ट होती आहे. मध्यंतरी मला एक खूप मोठे